प्रेक्षकांनो, तुम्ही सोशल मीडियात प्रचाराचे स्टेटस ठेवताय तर सावध व्हा. तुमच्यावर कारवाई होऊ शकते. होय, सरकारी कर्मचाऱ्यांची नोकरीही जाऊ शकते असा दावा करण्यात आलाय. पण प्रचाराचे स्टेटस ठेवणं गुन्हा आहे का याची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळेस काय सत्य समोर आलंय पाहूयात. राजकारण कराल तर सरकारी नोकरी गमवाल. राजकीय स्टेटस कमेंट्स करणं पडेल महागात. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? तुम्ही जर सरकारी नोकरदार असाल तर वेळीच सावध व्हा, कारण राजकीय प्रचार कराल तर नोकरी गमावून बसाल. होय, असा दावा करणारा मेसेज व्हायरल केला जातोय. पण खरंच सरकारी नोकरी असलेल्यांनी राजकीय प्रचार स्टेटस ठेवणं गुन्हा आहे का? सोशल मीडियावर अनेक जण प्रचार करतात, मग सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई का केली जाते असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली. या मेसेजमध्ये काय दावा केलाय ते आधी आपण पाहूया. सरकारी कर्मचाऱ्यांना प्रचारात सहभागी होणं महागात पडणार आहे. सोशल मीडियावर राजकीय स्टेटस, पोस्ट, रील्स हे काही शेअर केल्यास सरकारी सेवकांना नोकरी गमवावी लागू शकते. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं आम्ही याची पडताळणी सुरू केली. कारण बरेच जण सोशल मीडियावरून प्रचार करत असतात. सरकारी कर्मचारीही आपल्या जवळच्या उमेदवाराचा प्रचार करतात. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. या दाव्यात तथ्य आहे का हे जाणून घेण्यासाठी आम्ही तज्ञांचा सल्ला घेतला. सरकारी कर्मचारीसाठी बिलकुल प्रचार करता येणार नाही. आणि अशा पद्धतीने जर कुठलाही म्हणजे तुम्ही सोशल मीडियामध्ये तो स्टेटस ठेवून यांना मतदान करा किंवा यांना प्रचार प्रसिद्धी वगैरे त्यांच्यामध्ये जरी करत असेल त्यांच्या विरुद्ध कारवाई होतो, निलंबन होतो आणि काही ठिकाणी तर फौजदारी गुन्हाही होतो. त्यामुळे आदर्श आचारसंहिता लागल्यापासून सर्व जे काही सरकारी कर्मचारी आहेत तो तटस्थ राहणे, राजकीय तटस्थ राहणे फार गरजेचं असतात. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. सरकारी नोकरदारांनी प्रचार केल्यास कारवाई होते. पोस्ट, कमेंट राजकीय बाजू घेणं बेकायदेशीर आहे. राजकीय स्टेजवर उभं राहणं, डीपी बदलणं हा अप्रत्यक्ष प्रचार आहे. यामध्ये कारणे दाखवा नोटीस बजावली जाऊ शकते. तसंच चौकशी होऊन निलंबन देखील होऊ शकतं. गंभीर प्रकरणात नोकरीवरून बडतर्फ केलं जातं. सरकारी कर्मचाऱ्यांसह कंत्राटी मानधनावरचे आउटसोर्स कर्मचाऱ्यांनाही ही नियमावली लागू आहे. सरकारी कर्मचारी प्रचार करत असल्यास जिल्हा निवडणूक अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी, सी व्हिजिल ॲप आणि हेल्पलाईन नंबरवर तक्रार करता येते. त्यामुळे आमच्या पडताळणीत राजकारण कराल तर सरकारी नोकरी गमवाल हा दावा सत्य ठरलाय. माधव सावरगावे, साम टीव्ही न्यूज, संभाजीनगर.